मित्रांनो, परवा म्हणजे शुक्रवारी विधान परिषदेची निवडणूक पार पडली। या निवडणुकीच्या पूर्वी महायुती असो किंवा महाविकास आघाडी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत होते की आम्ही या पक्षाचे अमुक आमदार फोडले आहेत, तर अमुक आमदार आम्हाला वोटिंग करणार आहे। त्यामुळे कोण खरं बोलत आहे आणि कोण खोटं हेच कळत नव्हते, कारण निवडणुकीच्या पूर्वी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणे हे सर्वच पक्षाचे काम आहे। आणि जेव्हा निवडणुकीचा निकाल समोर येतो तेव्हाच आपल्याला कळते की कोण फुटला आणि कोण आला। तसंच काहीसं परवा झाले। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 5 ते 7 आमदार फुटले आहेत, पण मतदानाच्या आधी काँग्रेसने हे नाकारले होते की आमचा एकही आमदार फुटलेला नाही। पण निकाल समोर येताक्षणी नाना पटोले यांनी ही गोष्ट मान्य केली आणि या आमदाराची आता पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचे देखील त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेमके कुठले असे आमदार आहेत जे काँग्रेस पक्षात राहून इतर पक्षांना मदत केली आणि काँग्रेस पक्षाची गद्दारी केली, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी उमेश आणि आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल मराठी कट्टा। मित्रांनो, पहिले नाव आहे ते म्हणजे नांदेडचे जितेश अंतापूरकर यांचे। जितेश अंतापूरकर हे रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र असून ते नांदेडमधील देवगडचे आमदार आहेत। अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे एकनिष्ठ आहे। ते केवळ नावापुरती काँग्रेससोबत असल्याची देखील चर्चा आहे। मतदानाच्या आधी काँग्रेसने बोलवलेल्या बैठकीमध्ये ते अनुपस्थित राहिले आणि तेव्हापासून ते फुटणार आहे अशी जोरदार चर्चा सुरू होती। परवा मतदानाच्या वेळेस त्यांनी काँग्रेसच्या आमदारासोबत येऊन हे दाखवण्याचे प्रयत्न केले की मी काँग्रेससोबत आहे। मात्र अशोक चव्हाण यांच्या सांगण्यावरून जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेससोबत गद्दारी केली असल्याची चर्चा आता सुरू आहे। दुसरं नाव आहे जिशान सिद्दीकी। जिशान सिद्दीकी हे मुंबईतील वांद्रेचे आमदार आहेत। काही दिवसापूर्वी त्यांचे वडील बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे मोठे नेते होते। त्यांनी अजितदादा गटामध्ये प्रवेश केला होता। असं पाहायला गेलं तर अजितदादा यांच्या मुंबईमध्ये कसलाही प्रभाव नाही, तरी देखील किंवा अर्थ खातं अजितदादा यांच्याकडे असल्या कारणाने बाबा सिद्दीकी यांनी अजितदादा गटात प्रवेश केला। त्यामुळे कुठेतरी आपली आमदारकी तांत्रिकदृष्ट्या वाचवण्यासाठी ते काँग्रेस पक्षात होते। पण परवा त्यांनी क्रॉस वोटिंग करून भारतीय जनता पक्ष किंवा अजितदादा गटाला मतदान केलं आहे असं काही जाणकारांचे मत आहे। यामध्ये तिसरं नाव समोर येत आहे ते म्हणजे हिरामण खोसकर यांच्या। हिरामण खोसकर यांनी मतदानाच्या पूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती। त्यामुळे त्याने नेमकं क्रॉस वोटिंग केलं आहे की नाही यावर मात्र अजून तरी प्रश्नचिन्ह आहे। पण यावर चौकशी सुरू असून काही दिवसातच आपल्याला स्पष्ट माहिती मिळेल। चौथे नाव आहे अमरावतीच्या सुलभा खोडके यांच्या। सुलभा खोडके यांनी देखील क्रॉस वोटिंग केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। सुलभा खोडके यांचे पतिदेव हे अजितदादा गटामध्ये आहेत। त्या अमरावतीचे आमदार आहेत। काही दिवसापूर्वी नाना पटोले यांच्या अमरावतीमध्ये दौरा होता। त्यावेळी सुलभाताई या प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या नाना पटोले यांच्या दौऱ्याला अनुपस्थित होत्या। त्यामुळे त्यांचे पती हे अजितदादासोबत असल्या कारणाने त्याने हे क्रॉस वोटिंग करून अजितदादा गटाला किंवा भाजपच्या उमेदवाराला मदत केली असावी असं म्हटलं जात आहे। मित्रांनो, या 4 नावाव्यतिरिक्त आणखी 2 नावे समोर येत आहे जी काँग्रेस पक्षाबरोबर गद्दारी करून इतर पक्षाला मदत केली असेल। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्हीही नावे नांदेड जिल्ह्यातील आहे। त्यातील एक नाव आहे नांदेड दक्षिणचे आमदार असणारे मोहनराव हंबर्डे यांचं आणि दुसरं नाव आहे हदगावचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जळगावकर यांचं। म्हणजे मित्रांनो, ही जी 6 नावे आहेत यावर काँग्रेस पक्षाचा पूर्ण संशय आहे की हेच आमदार फुटले असतील। पण चौकशी अजून चालू आहे आणि लवकरात लवकर त्यांची कन्फर्म नावे डिक्लेअर होतील। पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, कोण आमदार असू शकतात जे काँग्रेस पक्षात राहून काँग्रेसबरोबर गद्दारी केली असेल? तुमचे मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।